आज चालू करणार आहे आपण नफा तोटा त्याच्यातला स्वाध्याय 9.1 बाकीचं जे आहे ते घेतलेलं आहे त्याच्यातला स्वाध्याय 9.1 मधला नफा तोटातला त्याच्यातला पहिला क्वेश्चन एका फेरीवाल्याने डझनाला 144 रुपये या दराने सफरचंदाची खरेदी केली आणि प्रत्येकी 15 रुपये दराने ती विकली. मग त्याने किती केले डझनाला खरेदी केली काय खरेदी किती केली त्याने 144 रुपये डझनाला. मग डझनाचा राहते किती 12 म्हणून आपण यांना किती 12 ने भागू म्हणजे प्रत्येकाची काय कळत आपल्याला किंमत कळत. मग 12 ने 144 ला भागायचं म्हटलं होती 12 एक 12 उरले किती 2 12 दुने 24 12 दुने किती 24 इथे किती आलं उत्तर 12 इथे किती आलं उत्तर 12. आता 12 उत्तर आला आपल्याला विकले किती ना खरेदी केली आणि प्रत्येकी रुपये किती 5 रुपये विकले प्रत्येकी रुपये 15 रुपये विकलं त्याची विक्री किती केली विक्री त्याने प्रत्येकी 15 रुपये प्रत्येकी विक्री किती केलं 15 रुपयाला एक विकलं. मग आता ही झाली आपली खरेदी किंमत ही झाली आपली विक्री किंमत. आता आपल्याला काय काढायचं आहे दराने ती विकली. आता आपल्याला काढायचं आहे नफा तर मग नफ्याचं सूत्र काय आपलं नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत विक्री किंमत वजा खरेदी किंमत मग आता विक्री किंमत काय आपली 15 रुपये त्याने प्रत्येकी किती विकलं 15 रुपयाला वजा खरेदी किंमत किती आहे 12 रुपये. मग आता 15 मधून 12 गेले उरले किती 3 रुपये 3 रुपये त्याला नफा झाला. किती मागे एका सफरचंद मागे त्याला 3 रुपये नफा झाला. असे किती सफरचंद डझन घेतलं होतं डझनामध्ये ते 12 सफरचंद मग त्या किती एक सफरचंदाचा नफा किती भेटला त्याला 3 रुपये एका सफरचंदामागे 3 रुपये नफा भेटला. तर मग आपल्याला काय करावं लागेल तो काय डझनात किती राहते 12 डझनात किती राहते टोटल 12 मग 12 गुणिले हा 3 एका सफरचंदामागे 3 रुपये नफा झाला तर टोटल किती झाला 36 रुपये काय झाला आपला टोटल नफा त्याला काय 36 रुपये नफा. घ्यायला आपल्याला 36 नंबरचा ऑप्शन नंबर डी घ्यायला तोपर्यंत. आता काय क्वेश्चन नंबर 2 काय 20 घड्याळाचे 10,200 रुपयाने विकल्यामुळे 4 घड्याळीच्या खरेदी इतका नफा झाला तर प्रत्येक घड्याळाची खरेदी किंमत किती. आता आपल्याला काय करायला होतं प्रत्येक घड्याळाची खरेदी किंमत. मग आता 20 घड्याळाची खरेदी किंमत किती झाली खरेदी किंमत किती झाली 10,200 रुपये 10,200 रुपये. मग आता काय विचारलं आपल्याला त्यांनी 4 घड्याळीचा खरेदीत का नफा झाला नफा किती झाला त्यामुळे नफा 4 घड्याळीच्या खरेदीत का 4 घड्याळीच्या खरेदीत का. मग आता किती आता आपल्याला काय काढायचं प्रत्येक घड्याळाची खरेदी किंमत. जेवढा क्वेश्चन वर हार्ड वाटतोय तेवढा आहे का नाही. आता किती 20 अधिक 4 या टोटल घड्याळे किती आल्या टोटल काय करावं लागेल आपल्याला 20 घड्याळाची खरेदी किंमत 10,200 20 अधिक 4 याची टोटल 24 घड्याळाची खरेदी किंमत. आता आपल्याला काय काढायचं 24 घड्याळाची खरेदी किंमत घड्याळाची खरेदी किंमत किती झाली 10,200 रुपये. घड्याळाची खरेदी किंमत काय खरेदी किंमत किती 24 घड्याळाची खरेदी किंमत किती आता 10,200 रुपये 10,200 रुपये. मग 10,200 रुपये जर घड्याळाची किंमत आहे आपल्याला जर प्रत्येक घड्याळाची किंमत काढायची असेल तर काय करावं लागेल 10,200 ला 24 ने भागावं लागेल.
मग आता 24 घड्याळाची पूर्णपणे किंमत काढायची म्हटल्यावरती 10,200 ला किती 10,200 ला कितीने 24 ने भागावं लागेल मग किती निघेल प्रत्येक घड्याळाची किंमत निघेल मग आता काढायचं आपल्याला 24 ने आता 2 ने भाग द्यायला बे दुने 4 बे पंचे 10 बे किती झालं 5,100 5,100 भागिले 12 आता डबल 2 ने भाग द्या बेसाठी 12 2 ने भाग द्यायचा मोठ्या संख्येने भाग देता येत नसेल तर छोट्या 2 ने भाग देत चला बेसाठी 12 बे दुने 4 उरला 1 बे पंचे 10 बे पंचे 10 आता किती आला 2,550 भागिले 6 आता डायरेक्ट 6 ने भाग द्या 6 1 7 6 12 6 3 24 मग 25 मधून 24 गेले उरला किती 1 6 2 12 6 2 किती 12 उरले 3 6 पंचे 30 आलं किती उत्तर आपलं 425 आपल्या ऑप्शन मध्ये आहे का एका घड्याळाची खरेदी किंमत किती आहे 425 रुपये आता मी रिपीट समजून सांगतो तुम्हाला क्वेश्चन असे हार्ड वाटतो काय 20 घड्याळाची किंमत किती आहे 6,200 रुपये त्याने विकल्यामुळे 4 घड्याळाची खरेदी इतकं त्याला काय झालं नफा तर प्रत्येक घड्याळाची खरेदी किंमत आता प्रत्येक घड्याळाची काय काढायची आपल्याला खरेदी किंमत 20 घड्याळाची विक्री किंमत खरेदी विकल्यामुळे 10,200 रुपये 20 घड्याळाची खरेदीची किंमत 10,200 रुपये तर नफा किती झाला त्याला 4 घड्याळे इतका 20 अधिक 4 किती झाले 24 घड्याळाची खरेदी किती झाली 10,200 रुपये आपल्याला काय करायचे प्रत्येक घड्याळाची किंमत काढायची म्हणून 20 अधिक 4 का आला पुढे 4 घड्याळाची काय त्याने काय केलं खरेदी इतकं नफा झाला तर मग ते आपण 4 चे काय करावं 20 आणि 4 24 घड्याळाची खरेदी किंमत किती 10,200 आता प्रत्येक घड्याळाची खरेदी किंमत काढायची म्हटल्यावरती 24 घड्याळे 10,200 रुपये त्यांची किंमत आहे मग 10,200 किती 24 ते भाग द्या पुढे उत्तर किती आलं 425 रुपये घेऊन घ्या इथं बाळांनो आपल्याला थोडीशी मिस्टेक झालेली इथं काय आलं विक्री किंमत त्याची विक्री किंमत किती आहे 10,200 रुपये तर त्याची खरेदी किंमत किती आली 24 घड्याळाची खरेदी किंमत 10,200 रुपये त्याने 20 घड्याळे विकल्यावरती 10,200 रुपये त्याचा नफा काय आलं आलते तर 4 घड्याळाचे इतकं खरेदी काय आला नफा झाला त्याला म्हणून आपण किती घेतलं 20 अधिक 4 24 घड्याळाची खरेदी किंमत 10,200 रुपये आपल्याला होती 4 घड्याळाची त्याला काय खरेदी मग 10,200 भागिले 24 किती आलं 425 रुपयाला प्रत्येकी घड्याळ पडली त्याला किती 20 घड्याळे 4,200 रुपयाला पडलेला घेऊन घ्या आता आपण बघतोय क्वेश्चन नंबर 3 एक माणूस रुपये 20 रुपये डझनाने पेन्सिल खरेदी करतो आणि तो प्रत्येकी किती रुपये 2 ह्याप्रमाणे विकतो तर त्याला नफा किती झाला किती डझन म्हणजे किती 12 एका डझन किती असते 12 रुपये 12 पेन्सिली 12 पेन्सिल किती 20 रुपयाला घेतो काय याची पेन्सिल खरेदी 12 पेन्सिल खरेदी किती करतो तो 20 रुपयाला आणि 12 पेन्सिल तो प्रत्येकी विकतो कितीला 12 पेन्सिल प्रत्येकी 12 पेन्सिल प्रत्येकी किती विकतो तो 2 रुपयाला मग प्रत्येकी 2 रुपयाला विकतो म्हणजे किती 12 गुणिले 2 12 पेन्सिल म्हणून 12 प्रत्येकी विकतो कितीला ते मग पेन्सिल विकतो 2 रुपयाला म्हणून हे 2 काय झाले आले मग 12 दुने 24 म्हणजे किती झाले त्याला किती झाला विक्री किंमत त्याची किती आली 24 काय त्याची विक्री किंमत काय झाली त्याची 24 रुपये
मग नफा, त्याला काय विचारलं त्याचा नफा किती झाला, मग नफ्याचं सूत्र काय आपला नफा, नफ्याचं सूत्र काय नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत, विक्री किंमत वजा खरेदी किंमत, खरेदी किंमत। आता विक्री किंमत किती, त्याने 12 पेन्सिली किती विकल्या 24 रुपयाला, आणि खरेदी किंमत किती त्याची 20 रुपयाला काय केलं घेतल्या होत्या, मग 24 मधून 20 गेले उरले किती 4 रुपये, त्याचा नफा किती झाला 4 रुपये, किती दरडा मागे त्याचे किती झालं 4 रुपये नफा, मग 4 रुपये आपल्या ऑप्शन मध्ये आहे का, तर ऑप्शन नंबर डी रुपये 4। आता पुन्हा आहे काय, एक माणूस रुपये 20 रुपये डझनाने पेन्सिल घेतो, किती 20 रुपये डझन, डझनात किती राहतात 12 पेन्सिली, 12 पेन्सिली खरेदी केल्या त्याने 20 रुपयाला, मग त्याला प्रत्येक पेन्सिल विकली कितीला, प्रत्येक पेन्सिल विकली त्याने 2 रुपयाला, तर मग किती आले 12 पेन्सिली प्रत्येकी त्याने 2 रुपयाला विकल्या, म्हणून 12 पेन्सिली गुणिले 2 किती आलं 24 रुपये। आता नफा, नफा काय आला, नफा इक्वल टू विक्री किंमत वजा खरेदी किंमत, मग त्याची विक्री किंमत काय आली 24 रुपये, 24 रुपये मधून प्रत्येक पेन्सिल काय आलं खरेदी, त्याने खरेदी किती केली होती 20 रुपयाला, 24 मधून किती आलं 4 रुपये, किती आला आपला 4 रुपये, उत्तर किती आलं ऑप्शन नंबर डी घ्यावे। आता काय बघतो आपण क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 4 बघतो आपण, एक वस्तू रुपये 500 ला विकली, 500 रुपयाला विकली आणि तोटा झाला, तर काय आला तोटा झाला, जर ही वस्तू 700 रुपयाला विकली असती, 700 रुपयाला विकली असती तर तोट्याच्या तिप्पट काय आला असता, नफा झाला असता, दुकानदाराला नफा झाला असता, तर याची काय काढायची खरेदी किंमत, याची काय काढायची तर खरेदी किंमत, खरेदी किंमत, तर खरेदी किंमत का, खरेदी किंमत का, किंमत का, खरेदी किंमत का। मग आता काय करायचं आपल्याला खरेदी किंमत, मग आता आपल्याला काय विषय इथं काय दिलेल्या 2 कंडिशन, इथं विक्री किंमत किती त्याची, विक्री किंमत 500 रुपये, इकडे विक्री किंमत काय दुसऱ्या कंडिशनला 700 रुपये, त्याला काय आला असता नफा, विक्री किंमत किती आली 700 रुपये। आता 500 रुपयाच्या कंडिशनला विकली असती तर काय आला त्याला तोटा झाला, तोटा किती झाला त्याला x, तोटा काय झाला त्याला x। आता इथं जर ती 700 ला विकली असती तर त्याला काय झाला असता नफा, नफा किती झाला असता 3 पट, नफा किती झाला असता त्याला 3 पट, या तोट्याच्या 3 पट नफा झाला असता, म्हणजे किती 3x, किती झाला असता 3x। मग आता आपल्याला काय खरेदी किंमतीचं सूत्र काय आहे, खरेदी किंमत इज इक्वल टू, खरेदी किंमत इज बरोबर विक्री किंमत अधिक विक्री किंमत अधिक तोटा, आणि इथं खरेदी किंमतीचं सूत्र काय आहे, नफा जर झाला असेल तर काय करायचं वजा खरेदी किंमत, खरेदी किंमत बरोबर काय विक्री किंमत वजा विक्री किंमत वजा नफा, वजा नफा। मग आता काय इथे काय विक्री किंमत किती आहे याची 500 रुपये, याने किती विकलं 500 रुपये, त्याला काय झाला तोटा, तोटा काय आहे x, तोटा काय x। इथं खरेदी किंमत काढताना विक्री किंमत किती आहे 700 रुपये, 700 रुपये विकला असता त्याला नफा किती झाला असता 3x। मग आता हे काय दोन्ही ठिकाणी काय आल्या संख्या आल्या, याचं एक समीकरण बघू आपण, जसं की समीकरण बरोबर 500x, 500 अधिक x बरोबर ते घ्या 700 वजा 3x। आता हा 3x इकडे काय वजा आहे, इकडे आल्यावरती काय होईल अधिक, हा 500 इकडे काय आहे अधिक आहे, तिकडे गेल्यानंतर काय होईल वजा। आता x बरोबर आणायचे x अधिक 3x बरोबर 700 वजा हे 500। मग आता किती आला x, 3x अधिक x किती झाला 4x बरोबर 700 मधून 500 गेले उरतात किती 200। आता हा x इथे काय 4 काय गुणाकार होते, x इथे जाऊन काय होईल डिवाइड, x इक्वल टू 200 भागिले 4, मग x ची किंमत किती आली
4 पंचे 20, याची किंमत किती आली 50 रुपये. एक्स काय आपला तोटा, एक्स काय आपला तोटा. मग ह्या समीकरणामध्ये ठेवू आपण विक्री किंमत. खरेदी किंमतीचे सूत्र काय आहे? विक्री किंमत वजा अधिक तोटा. विक्री किंमत अधिक तोटा. विक्री किंमत अधिक तोटा. तोटा. आता विक्री किंमत किती त्याची 500 रुपये आणि आपला तोटा किती निघाला 50 रुपये. मग आता 50 रुपये तोटा झाला. 500 अधिक 50 काय झाले 550 रुपये. एक ऑप्शन म्हणजे आपल्याला 550 रुपये त्याची काय आहे खरेदी किंमत. चला घ्यायला. आता पुन्हा एकदा सांगतो मी, एक वस्तू 500 रुपयाला विकली आणि तोटा झाला 500 रुपयाला विकली. त्याने काय केलं विक्री किंमत त्याची 500 रुपये, त्याला काय झाला तोटा. तोटा आपल्याला माहिती नाही म्हणून आपण काय घेतलं एक्स. जर ही वस्तू 700 रुपयाला विकली असती, इथे काय झालं विक्री किंमत एक आपला जर ही विक्री 700 रुपयाला विकली असती तर त्याला काय आलं असतं तिप्पट काय झालं असतं नफा. म्हणून नफ्याची किती घेतलं 3x. मग आता आपल्याला काय काढायचंय तिप्पट नफा झाला असता दुकानदारास तर आपल्याला काढायची खरेदी किंमत. मग आता खरेदी किंमतीचं सूत्र काय आहे विक्री किंमत अधिक तोटा आणि खरेदी किंमतीचं इकडे सूत्र काय विक्री किंमत वजा नफा. नफा झाला तर वजा अधिक. मग आता आलं काय विक्री किंमत असेल तसं 500 अधिक एक्स तोटा झालं 500. इथे काय झालं आपण डबल घेतलं खरेदी किंमत. विक्री किंमत किती 700 जर विकलं असतं नफा 3x. नफा किती झाला आपल्याला म्हणजे त्याची काय करायचं तिप्पट मायनस केली 3x. मग आता हे दोन्ही निघल्यावर आपल्याला मग समीकरण बनवलं आपण. मग आता काय बनवतो आपण समीकरण 500 अधिक x बरोबर 700 वजा 3x. हा 3x इकडे वजा आहे आपल्याला x एका ठिकाणी आणायचे म्हणून इथं काय आहे हा 3x वजा मध्ये इकडे आल्यानंतर काय होईल अधिक x अधिक 3x बरोबर 700. हा 500 इकडे काय अधिक आहे तिकडे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर काय आलं वजा. वजा 500 4x बरोबर 200. 4x बरोबर किती आलं 700 मधून 200 गेले 4x कसं आलं x अधिक 3x 3 आणि 1x काय आला 4x बरोबर 500 मधून 700 मधून 500 गेले उरले किती 200. हा x 4x आणि 4 काय गुणाकारात याला काय केलं आपण भागाकार केलं. गुणाकाराचं चिन्ह जर तिकडे न्यायचं असेल बरोबर चिन्हाच्या भागाकारात आलं 1 बरोबर 200 4 x ची किंमत किती आली 50. मग किती झालं आपण इकडे काढतो x ची किंमत झाली 50. हा काय झाला तोटा. आपल्याला काढायची आहे खरेदी किंमत. मग खरेदी किंमत काढताना काय काय केलं आपण खरेदी किंमत विक्री किंमत अधिक तोटा. विक्री किंमत अधिक तोटा. मग 500 जसेच तसे तोटा किती झाला 50 रुपये. 550 रुपये त्याची काय झाली खरेदी किंमत घ्यावी. आता क्वेश्चन नंबर 7. एका वस्तूची विक्री किंमत तिच्या खरेदी किमतीच्या दुप्पट आहे तर नफा किती. आता आपल्याला ऑप्शन काय दिलेले माहिती आहे का. ए ऑप्शन आहे विक्री किमती एवढा. काय विक्री किमती एवढा. बी ऑप्शन आहे खरेदी किमतीच्या दुप्पट. खरेदी किमतीच्या दुप्पट. सी ऑप्शन आहे खरेदी किमतीच्या निम्मा आणि डी ऑप्शन आहे खरेदी किमती इतकाच. खरेदी किमती इतकाच. मग आता काय एक वस्तू विक्री किंमत. आता एका वस्तूची विक्री किंमत केवढी आहे 10 रुपये आणि खरेदी किमतीच्या दुप्पट आहे. खरेदी किमतीच्या दुप्पट आहे. मग ती एखादी वस्तू आपण खरेदी 20 रुपयाला. एक वस्तू आहे ती खरेदी आपण 20 रुपयाला आणि विकली कितीला 40 रुपयाला. विकली कितीला 40 रुपयाला. एक वस्तू 20 रुपयाला खरेदी केली 40 रुपयाला विकली. त्याच्यात आपला नफा किती झाला 20 रुपये. 20 रुपये नफा झाला म्हणजे किती आला खरेदी किमती इतकाच. खरेदी किमती इतकाच. मग आता पहिला ऑप्शन आहे आपल्याला विक्री किमती एवढा. विक्री किंमत 40. विक्री किमती एवढा आपल्याला नफा होतो का नाही. हे ऑप्शन कट. खरेदी किमतीचे दुप्पट. खरेदी किंमत आहे आपली 20 रुपये त्याच्या दुप्पट किती 40 रुपये. 40 रुपये आपल्याला नफा झाला का नाही. नफा झाला फक्त 20 रुपये. आता सी ऑप्शन आहे खरेदी किमतीचा निम्मा. खरेदी किमतीच्या निम्मा. खरेदी किंमत आपली 20 रुपये त्याच्या निम्मा 10 रुपये. 10 रुपये आपला झाला का नाही. आपल्याला नफा झाला 20 रुपये. मग चौथा ऑप्शन आहे खरेदी किमती इतकाच. खरेदी किमती इतकाच. खरेदी किंमत 20 रुपये आणि नफा पण झाला 20 रुपये. आपल्याला ऑप्शन काय आहे 4 खरेदी किमती एवढाच. डी ऑप्शन खरेदी किमती इतकाच. खरेदी किमती एवढा. किमती
एवढा तर किती इतका ऑप्शन नंबर डी. आता बाकी जे क्वेश्चन राहिले आहे आपले 4 क्वेश्चन झाले 5 आणि 6 राहिला 7वा क्वेश्चन आपण घेतला 5वा 6वा मी तुम्हाला कधी शिकवलेला आहे त्याच्यामुळे तो क्वेश्चन आपण इथं पार्ट मध्ये घेतला का नाही. आता हा झाला 7वा आपला झाला 9.1 काय कंप्लीट. आता स्वाध्याय 9.2 राहील उद्याच्या भागात. ओके व्हॅल्यू करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि शेअर करा.